मिरज शासकीय रुग्णालयाच्या प्रसूती विभागातून 3 दिवसांचं बाळ चोरी झाल्याची घटना घडली होती। पोलिसांनी तपास करून बाळ सुखरूपरित्या आईकडे सुपूर्द केले। मात्र या घडलेल्या घटनेप्रकरणी मिरज शासकीय रुग्णालय प्रशासनाने चौकशी समिती नेमली होती। चौकशी समितीने चौकशी अंती रुग्णालयातील 5 जणांना दोषी ठरवले। त्याबाबतचा अहवाल प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर श्रीकांत अहंकारे यांच्याकडे देण्यात आलाय। हा अहवाल रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि मुंबई येथील आयुक्त कार्यालयाला पाठवण्यात येणार आहे। अधिष्ठाता व वरिष्ठ कार्यालयाकडून कारवाई करण्यात येईल असं सांगण्यात आलंय। बाळ चोरी झाल्याच्या घटनेनंतर शासकीय रुग्णालयात सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे। जादा सुरक्षा रक्षकांची मागणी करण्यात आली असून ती मंजूर करण्यात आली आहे। बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करण्यात येणार आहेत। कोणत्याही बाळाला औषध देण्यासाठी किंवा तपासणीसाठी नेत असताना रुग्णालयातील एक कर्मचारी सोबत देण्यात येणार आहे। तसेच रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण आणि नातेवाईकांना पास अनिवार्य करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रियांका राठी, डॉक्टर विकास देवकारे, डॉक्टर दीपा फिरके, डॉक्टर रवी रावळ, वंदना शहाणे या 5 सदस्यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती। वरील डॉक्टरांच्या चौकशी समितीने 4 दिवस चौकशी करून रुग्णालयातील 5 जण दोषी असल्याचा अहवाल नमूद केलाय। सदरचा अहवाल प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर श्रीकांत अहंकारे यांच्याकडे देण्यात आलाय। अधिष्ठाता आणि वरिष्ठ स्तरावरून कारवाई करण्यात येईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय।